वर्षांपूर्वी घडलेली ही घटना. गायी कापल्या जात आहेत, मंदिरं पाडली जात आहेत, गायी कापल्या जात आहेत, मंदिरं पाडली जात आहेत. भर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावर हात टाकल्या जातोय. भर चौकात आमच्या लेकी बाळीची इज्जत लुटली जाते. भर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावर टाकल्या जाणारा हात, चालणारा नंगानाच, महिलांवरती होणारा हा अत्याचार बंद झाला पाहिजे. हे सगळं बघवलं नाही एका स्त्रीला, एका महिलेला राहवलं नाही. तिचा जीव तळमळला, तडफडला आणि ती स्त्री आई जगदंबेच्या दरबारात आली. आई जगदंबे समोर पदर पसरला आणि मागणं घातलं तिनं देवीला, हे जगदंबे तुळजा भवानी आदिशक्ती, हे सगळं बंद करण्यासाठी तुझी शक्ती मला हवी आहे, तुझं बळ मला हवंय. हे दुर्गे तुझं रूप मला हवंय. नवरात्र चालू आहे, नवरात्रातली 7वी माळ आहे. नवरात्रातल्या 7व्या माळेला पुराण कराला, पुराण कराला. नवरात्रातल्या 7व्या माळेला पुराण कराला, पुराण कराला. जिचा पायी आल्या दर्शनाला, देवी समोर पदर पसरला, देवी समोर पदर पसरला. एक बाळ हवा गे मला, तुझी शक्ती हवे गे मला. भवानी पावन वसाला, पावन वसाला जिरहाजी, साला जिरहाजी, पावन वसाला जिरहाजी. आई जगदंबे तुझा भवानी, तुझी शक्ती मला हवी आहे. उजवा कौल मनी ठरलेला, उजवा कौल मनी ठरलेला, मनी ठरलेला. आंबेनं कौल बघा दिला, आनंद झाला मातेला. ही स्त्री कोण होती? राजमाता जिजाऊ माँसाहेब. आनंद झाला मातेला, भवानी पावली नवसाला, पावली नवसाला जिरहाजी, पावली कुळदैवत होतं तुळजा भवानी. नेमाप्रमाणे देवीला गोंधळ घालावा लागतो मंडळी. जिजाऊ माँसाहेबांनी गोंधळ घातला, गोंधळी वळवण्यात आले. गोंधळ्यांनी आपला सामान आणलेला आहे आणि या गोंधळ्यांनी गोंधळाला सुरुवात केली. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, हा आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, हा आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरी नाम संबळ, वासुदेव हरिनाम संबळ. काम क्रोध मकरा मारा, तुझा रखमाईच्या वरा. काम क्रोध रुक्मा हरा, तुझा रुक्माईच्या वरा. जिथं विठूचं राऊळ, तिथं तुकयाचा गोंधळ. जिथं विठूचा राहुळ, तिथं तुकयाचं राहुळ. गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, हा हे गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, हे हा. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळ घातला आंब्याला, गोंधळ घातला आंब्याला. तुळजा भवानीला, तुळजा भवानीला, तुळजा भवानीला, तुळजा भवानीला, तुळजा भवानीला. आई जगदंबेला गोंधळ घातला म्हणले. काही दिवस गेले, माहुली किल्ल्यामध्ये ही मंडळी अडकलेली आहे. छत्रपती शिवरायांचा गर्भ पोटामध्ये वाढायला लागला. माहुली किल्ल्याला वेढा दिला लखुजीराव जाधवांनी. ज्यांनी वेढा दिला ते होते कोण? शहाजी राजांचे सासरे
जिजाऊ मासाहेबांचे प्रत्यक्ष वडील. काय भाग्य होतं आमच्या हिंदू धर्माचं. एक बाप आपल्या मुलीचं कुंकू पुसायला चालला होता. पोटामध्ये गर्भ वाढायला लागला. बाया बाया बसल्या आणि बायांच्या गप्पा रंगात आल्या. तुम्हाला काही खायला आवडतं? आंबट तुरट? नाही. पोटामध्ये बाळ आणि डोहाळे काय लागले होते. शहाजी राजे महालात आले. आम्ही ऐकलं आहे ते खरं आहे? हो. आपली काही डोहाळे इच्छा, आमचे डोहाळे आपण पूर्ण कराल. अलबत्त का नाही. आपला पोशाख आम्हाला हवाय. डोक्यावरचा झिरे टोप आम्हाला हवाय. कमरेची समसेर आम्हाला हवी आहे. देताय ना? आम्हाला वाटलं एखादा महाल मागाल, गड किल्ला जिंकून मागाल, भरझरी वस्त्र मागाल आणि आपण देताय ना? पोशाख दिला. समशेर हातात घेतली. गर्र 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 फिरवायला सुरुवात केली. गर्र गर्र फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला, कर कर खाल्लता ताला. चर चर वळलं मुठीला, चर चर वळलं मुठीला. येत आहो आम्ही जन्माला, दुष्टांचा नाश करण्याला. डोहाळे लागल्याची चाळा, संगती शहाजी राजाला, संगती शहाजी राजाला. शहाजी राजाला जिराजी, शहाजी राजाला जिराजी, शहाजी राजाला जिराजी. धान्य संपलं, खजिना संपला. भुयारातून बाहेर निघायची तयारी. 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली. लगाम खेचला. 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली, लगाम खेचला. आणि आमची आजची 2 महिन्याची गरोदर बाई डॉक्टरच्या दवाखान्यात हेलपाटा घालते. काय करावं डॉक्टर? कालपासून काही खाल्लेलं पुचतच नाही बघा. सह्याद्रीच्या सिंहाला जन्म घालायचा होता. काय कष्ट, काय हाल सोसावे लागले असतील त्या सिंहिणीला. घोडदौड सुरू झाली. पोटातल्या बाळाला जिजाऊ मासाहेब म्हणतात, बाळा तुला त्रास व्हावा म्हणून मी घोड्यावर दौड करत नाही आहे. पण ही घोडदौड का करत आहे तुला माहिती आहे? याच घोड्यावर बसून या स्वराज्यासाठी देहार्पण करायचंय तुला. शिकून घे माझ्याकडून, शिकून घे माझ्याकडून. गर्भात शिकवी बाळाला, शिकवी बाळाला जिरहाजी, बाळाला जिराजी, बाळाला जिराजी. पोटातल्या बाळाला हिंदवी स्वराज्याची स्वप्न रंगवावी. 1 दिवशी मध्यरात्रीला रात्रभराच्या घोडा दौडीला, घोड्यावर स्वार समयाला, घोड्यावर स्वार समयाला. मासाहेबांचा घोडा दौडायला लागला. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्याने, तऱ्या खोऱ्याने, दगडा खोड्यातून. आणि हा घोडा दौडत असतानाच जुन्नर या गावाजवळ घोडदौड येऊन पोहोचली. घोड्यावरून पाय उतार होत असताना तोल गेला आणि शहाजी राजांनी धरलं. अहो 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 पडाल. अशी जर तुमची रपेट असेल तर आम्ही पुढे कसं जायचं? मागून शत्रू जवळ आलाय, कधी खाला सांगता येत नाही. अशी जर तुमची रपेट असेल तर आम्ही पुढे कसं जायचं? राणी साहेबा हे बघा, माझं ऐका, माझं ऐका. तुम्ही पुढे जा, मी येईल हळूहळू.
मला नाही वाटत मी आता येऊ शकेल, माझ्या पोटात बाळ आहे. मला वाटत नाही मी आता पुढे दौड करू शकेल. तुम्ही पुढे जा, मी इथेच थांबते. या अवस्थेमध्ये या घनदाट जंगलात तुम्हाला इथं एकटं सोडून जाणं हे मर्दाचं लक्षण नव्हे राणी साहेबा. आम्ही जाऊ शकत नाही. अहो माझं ऐका, आम्हाला मान्य नाही. हे बघा, मागून येणारा शत्रू हे तुमचे सासरे आहेत म्हणून तुम्हाला धोका आहे, पण माझे मात्र वडील आहेत आणि कुठल्याही मुलीला तिच्या बापापासून कधीच धोका नसतो. तुम्ही पुढे जा. ते आले तरी माझ्या शरीराला, माझ्या केसालाही धक्का लागणार नाही. निश्चिंतपणे तुम्ही जा. विश्वासराव देशमुखांच्या वाड्यावर जिजाऊ मासाहेबांना ठेवण्यात आलं आणि शहाजी राजे पुढे निघून गेले. जाधवांना कळालं शहाजी राजे, जाधवांना कळालं जिजाऊ मासाहेब वाड्यावर आहेत. लखुजीराव आले, वाड्यावर पाय ठेवला. पाय ठेवताच आतून आवाज आला, कोण आहे? श्रीनिवास सरदार. पाबंदी रखो साहब. पुढे पाऊल टाकाल तर खंडणी केला जाईल. हा आवाज कुणाचा होता? प्रत्यक्ष जिजाऊ मासाहेबांचा. आपल्या वडिलांच्या अंगावर तलवार घेऊन मासाहेब धावून गेल्या होत्या. लखोजीरावांनी बघितलं, हातातली तलवार गळून खाली पडली. हृदयाला पाझर फुटला. दोन्ही हात पसरले आणि आपल्या लेकीला आवाज दिला, जिजा ये का जिजा ये. या बापाला भेटायला ये. किती दिवसातून बघतोय माझ्या लेकीला, किती दिवसातून बघतोय माझ्या बाळाला. ये ये ग बाळा ये. पोटाला हात लावत मासाहेब हळूहळू पाऊल टाकत आपल्या वडिलांच्या जवळ आल्या. जवळ येताच कडकडून मिठी मारली. डोक्यावरून हात फिरवला, तोंडावरून हात फिरवला, केसांवरून हात फिरवला आणि लखोजीरावांनी विचारलं, कशी आहे माझी जिजा? कसंय माझं बाळ? कशी आहे माझी लेक? विचारताच मासाहेब बाजूला झाल्या. आबा आबा हे तुम्ही विचारताय? ऐकायचंय ऐकायचंय तुम्हाला ही जिजा कशी आहे? ऐका आबा ऐका. आबा माझ्या पोटात बाळ वाढतंय. आबा माझ्या पोटात बाळ आहे. असं म्हणतात या दिवसामध्ये महालात बसून आराम करावा, असं म्हणतात. आबा पोटात बाळ असलं ना तर पाय सुद्धा जपून टाकावा, नाही तर त्या बाळाला धोका असतो. पण आबा तुम्हाला माहितीये, याच बाळाचे प्राण वाचवण्यासाठी या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यानं फिरते. आबा मी दऱ्या खोऱ्यानं फिरते. आबा अशी आहे तुमची जिजा, ना माहेरी ना सासरी, मध्येच अशी आहे तुमची जिजा. हात लावला, बस बस. जेवायला ताट वाढली. लखोजीराव जेवायला बसले. आपल्या लेकीची ही अवस्था बघून कुठल्या बापाला जेवण जाईल? जेवण गेलं नाही. मासाहेब वाढायला आल्या. आबा घ्या ना. अगं नको लेका, अरे जाई ना. आबा परत कधी जेवायला घालायला मिळेल माहित नाही. 2 घास या लेकीच्या हातचे 2 घास घ्या आबा. मासाहेब वाढायला लागल्या. बाप लेकीची नजरेला नजर भिडली. नजरेला नजर भिडली. ताट कधी भरलं ते कळालं नाही. विश्वासरावांनी खुणवलं, भास ताट भरलंय. जेवण झालं. पानाचा वेळा झाला. जाण्याची वेळ झाली. निरोप घेण्याची वेळ झाली. येतो मी पोरी, येतो. ओय आबा नीट या, सांभाळून या, काळजी घ्या. नीट या, काळजी घ्या. जाधव निघाले.
पण पाय निघेना. पाठीमागे वळले. पोरी, एक मागणं तुला, बोला ना आबा. या अवस्थेमध्ये तुला इथं सोडून जाणं मला बरं वाटत नाही. माझा पाय निघत नाहीये. ही जागा धोक्याची आहे. इथं कधी शत्रू येईल, कधी संकट ओढवेल सांगता येत नाही. पोरी, तू चल माझ्या सोबत. चांगल्या ठिकाणी व्यवस्था करतो, चल. महिला मंडळ ऐका, बाप म्हणतोय लेकीला चल माझ्या सोबत. लेकीचं काय उत्तर आहे? आबा, आबा मी तुमच्या सोबत आले असते, पण मी येऊ शकत नाही. त्याचं कारण, मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा, मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा, तरी सून मात्र भोसल्यांची आहे. सून मात्र भोसल्यांची. माझा बाप जरी चल म्हटला तरी मी येऊ शकत नाही. पण पोरी, या अवस्थेत तिथे एक काम करा आबा. इथूनच काही अंतरावर शिवनेरी नावाचा गड आहे. या शिवनेरी किल्ल्यावर मला नेऊन सोडा. त्या ठिकाणी सर्व सुरक्षा आहे. विश्वासरावांच्या सहाय्याने शिवनेरी गडावर नेण्यात आलं. शिवाई देवीचं दर्शन घेतलं. कमरेचा कसा काढला आणि माँसाहेबांच्या हातात दिला. जगलो वाचलो तर येईल, नाहीतर हाच आशीर्वाद माझ्या बाळाला दे. नाही आबा, या लेकीला तुमची गरज आहे. माझ्या बाळाला आजोबांच्या आशीर्वादाची गरज आहे. देवी पुढे असं बोलू नका आबा, देवी पुढे असं बोलू नका. शिवनेरी गडावर पोहोच केलं. लखोजीराव निघून गेले. काही दिवसातच देवगिरी किल्ल्यामध्ये म्हणजे दौलताबाद या ठिकाणी लखोजीरावांना बोलावण्यात आलं आणि त्यांच्या देहाचे तुकडे 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 करण्यात आले. अमानुष कत्तल झाली. ही बातमी शिवनेरी गडावर गेली. माँसाहेब किंचाळल्या. आबा, ज्यांच्यासाठी चंदनाप्रमाणे देह झिजवला, ज्यांच्यासाठी बाहुबलातलं सामर्थ्य खर्च केलं, त्यांनीच तुम्हाला खलास केलं. माँसाहेब आजारी पडल्या. शिवनेरी गडावरचा दरवाजा बंद झाला. बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या. सुईर आली, डाईन आली. एक दिवस गेला तरी कसलाही निरोप येईना. दुसरा दिवस उजाडला. गडावरची मंडळी इकडून तिकडे इकडून तिकडे इकडून तिकडे हेरझाऱ्या मारत आहेत. हे जगदंबे, हे तुळजा भवानी, हे आदिशक्ती, सगळं काही तुझ्या हातात आहे. सगळं काही तुझ्या हातात आहे. तुझी कृपा आमच्या राणी साहेबांवरती असू दे, आमच्या बाळावरती असू दे. दुसरा दिवस लोटला तरी दरवाजा उघडला जाईना. तिसरा दिवस उजाडला. दुपार झाली. सर्वांचे डोळे त्या दरवाजाकडे लागलेले आहेत. काय घडतंय कोण जाणे, काय घडतंय कोण जाणे, काय घडतंय कोण जाणे. सूर्य मावळायला लागला. सूर्य मावळायला लागला आणि सूर्य मावळत असताना हिंदू धर्माचा सूर्य उगवला गेला. गडाचा दरवाजा उघडला. एक बाई वाड्याच्या बाहेर धावत आली आणि तिनं आवाज दिला. ऐकलत का, ऐकलत का? राणी साहेबांना मुलगा झाला. शहाजी राजांना मुलगा झाला. राणी साहेबांना मुलगा झाला. एकेकाळी सह्याद्री हसला. एकेकाळी सह्याद्री हसला. आनंद त्याला कसला, आनंद त्याला कसला. मुलगा झाला शहाजी राजाला. शिवनेरीत बाळ जन्माला. शिवनेरीत बाळ जन्माला. रेशमाची दोरी पाळण्याला. रेशमाची दोरी पाळण्याला. जिचा माता हलवी बाळाला. शिवाजी ठेवला नावाला. ठेवलं नावाला चिरहाट. ठेवलं नावाला चिरहाजी ठेवलं गावाला चिरहाजी. शिवाजी ठेवलं नावाला. ठेवलं नावाला चिरहाचे. शाहिरान साज चढविला. शाहिरान साज चढविला. साज चढविला. पूर्ण चढवून शाहिरे साजाला. आज गायला शिवा जन्माला. आज गायला शिवा जन्माला. शाहिराने गाते पोहाड्याला. गाते पोहाड्याला चिरहाचे. गात बबड्याला चिरहाजी. गात बबड्याला चिरहाजी.
या मातीमध्ये आम्ही जन्माला आलोय ना, या मातीमध्ये माझ्या शुरांचा, माझ्या मावळ्यांचा रक्ताचा थेंब आणि थेंब पडलेला आहे. तेव्हा कुठं हे स्वराज्य निर्माण झालं. 32 मणांचं सोनेरी सिंहासन रायगडावर उभारलं ते उगाच नव्हे. आणि म्हणून नुसतं शिवाजी महाराज की जय म्हणायला काय जातंय, अलीकडे काय गाडीवरती एवढा मोठा लोगो लिहिलेला असतो, जय शिवाजी महाराज की जय. ती गाडी उभी कुठं, दुकानावर, धाब्यावर, बारवर. आतमध्ये गेला, टाईट होऊन बाहेर आला, एका हातात शर्ट एका हातात मोबाईल. मी कोण आहे, मी कोण आहे माहित नाही, असा करत बाहेर आला. डुलत डुलत बाहेर येतो. समोर गाडी असते, गाडीवरती छत्रपतींचा लोगो तो बघतो. आणि जेव्हा छत्रपतींना बघतो तेव्हा त्याचा स्वराज्याविषयीचं प्रेम जागृत होतं. आणि मग म्हणायला लागतं, राजे राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पडला खाली तिथंच. कशाला तुला उचलून घरी न्यायला, कशासाठी जन्माला यायचंय, याच्यासाठी राजाने जन्माला यायचंय. स्वराज्यासाठी लाखो मावळ्यांनी प्राणांची आहुती वाहिली, तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं, उगाच नव्हे. आणि म्हणूनच देशासाठी रणभूमीवर आज या ठिकाणी छत्रपतींचा पोवाडा म्हटलाय.